देशाला दिशा देणाऱ्या संतांच्या आणि राष्ट्रपुरुषांच्या सामाजिक क्रांतिकारांच्या महाराष्ट्राच्या या भूमीत हे त्रिकूट सरकार आल्यापासून अत्यंत कायदा व्यवस्थेचे त्या ठिकाणी अत्यंत खालच्या स्तराला गेलेली आहे. राज्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या ठाणे परिसरात, ठाणे मुंबई म्हणजे महाराष्ट्रात इतरत्र ही घटना घडली असती तर समजू शकलो असतो, पण मुंबई ठाणे राज्याच्या राजधानीच्या लगतच्या परिसरात दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशन मध्ये, म्हणजे जिथे सर्वसामान्य नागरिकाला सुरक्षेची आस असते, अशा पोलीस स्टेशन मध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार जेव्हा गोळ्या चालून एखाद्याचा खून करतो, ही महाराष्ट्राला लाजिरवणारी अत्यंत निंदनीय निषेधार्ह बाब आहे. कारण याच्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की ते स्वसंरक्षणार्थ पिस्तूल असेल ते तपासावं लागेल. आता व्हिडिओ बघतोय, सरळ सरळ दिसतंय की त्यांनी ज्यांना गोळ्या मारल्या तो जीवाचा आकांत घेऊन पळून जातोय, तो स्वसंरक्षणार्थ धडपड करतोय आणि सरळ सरळ त्याला गोळ्या मारल्या जातात. ही महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारी गोष्ट आहे. आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांच्या कारकिर्दीवर मध्ये 6 महिन्या वर्षभरापूर्वी हायकोर्टाने उच्च न्यायालयाने ताशेरे म्हणलेले, गृह खात्यास नपुसंग म्हटलेले आहे. आणि हे कुठं चाललोय आपण महाराष्ट्रामध्ये? हे राज्याचं हे त्रिकूट सरकार सर्वसामान्य माणसाला जर सुरक्षा देऊ शकत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अनैतिक पद्धतीने, असंविधानिक पद्धतीने जेव्हा हे सत्तेवर येतात तेव्हा ह्या सत्ता स्पर्धा, जमीन जुमला, पैसा, संपत्ती याची स्पर्धा कुठल्या स्तराला गेलेली आहे हे याचं द्योतक आहे. असं म्हटलं तर त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. आणि सत्तेवरील पक्ष म्हणजे शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात एकमेकांच्या जीवावरून, आणि जे आमदारांच्या बाबतीत आता विविध चॅनलवर जे व्हिडिओ दाखवले जातात त्याच्यामध्ये अनेक बायका सांगतायत की आमदार तुम्ही आमच्या संरक्षणात तुम्ही जागेचे कब्जे करताय, ताबा घेताय, हे काय चाललंय? त्यामुळे या गोळीबाराचा तीव्र निषेध करतो. ही संवेदनशीलता गृहमंत्र्यांची, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची इतकी हरवली आहे की ज्या वेळेला त्यांचा बाईट घेतला जातो तेव्हा त्यांचा डोक्याचा फेटा देखील त्यांना काढण्याचं त्या ठिकाणी संवेदनशीलता त्यांची नाहीये तिथे. किमान अशा गांभीर्य विषयी किंवा संवेदनशीलतेने याविषयी प्रतिक्रिया दिली पाहिजे. त्यांचा बॉडी लँग्वेज, चेहरा काय सांगतोय? गृहमंत्री अशा पद्धतीने फेटा घालून तुम्ही प्रतिक्रिया देता माध्यमांना? शरम वाटली पाहिजे तुम्हाला. आणि चंद्रकांत बावनकुळे म्हणतात ते स्वसंरक्षणार्थ पिस्तूल होतं, म्हणजे आजही तुम्ही त्यांची पाठराखण करताय का? हे अत्यंत निंदनीय प्रकारे काँग्रेस पक्ष यांचा तीव्र निषेध करत आहोत. आणि या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामाच दिला पाहिजे. क्राईम रेट वाढलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहे. आणि अशा पद्धतीने आज अनिल बोंड खासदार यशोमती ठाकूरांबद्दल काय अपशब्द बोलतायत, म्हणजे ह्या सगळ्या घटना हे कशाचं द्योतक आहे? आणि यामुळे आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहोत. किमान त्यांना संवेदनशीलता पण नाही की आपण फेटा घालून याविषयी प्रतिक्रिया द्यावी, एवढी संवेदनशीलता त्यांच्याकडे नाही, त्याचं गांभीर्य नाही. आणि आज पोलीस महासंचालकपदी जे बसलेले व्यक्ती आहेत त्या वादग्रस्त व्यक्ती आहेत, त्यांना कोर्टाने तुम्ही खात्याने त्यांच्याकडनं तपास काढून घेऊन त्यांना क्लीन चिट दिले. जर अशा व्यक्ती बसल्या असतील तर महाराष्ट्रातला नागरिक कुणाकडे पाहणार असे नाही. त्यामुळे हा गंभीर प्रश्न आहे. याविषयी तर राष्ट्रपतींनी दखल घेऊन हे राज्य सरकार बरखास्त करावं अशी मागणी आम्ही करत आहोत. आणि गृहमंत्र्यांनी या ठिकाणी तातडीने राजीनामा द्यावा, आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी. क्राईम रेट वाढलेला आहे. मध्यंतरी हायकोर्टाने देखील याच्यावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले. या सर्व बाबी लक्षात घेता आम्ही फडणवीसांचा आणि अनिल बोंडे खासदार असतील यांचाही त्या ठिकाणी आम्ही राजीनामा मागत आहोत. धन्यवाद.